भीमा चला जेवाय बसा. बाळू ये जेवाय. नको. अरे गरम गरम हाय आणि तुला आवडतं ना बा ते समजा बनवलं हाय. ये जेवाय घे. तू आज खाय हे घालशील तर तिथं कोण घालणार खाय. उद्याचं उद्या बघू. तू ये बरं खाऊन घे. नाही मला खावंच वाटत नाही. बाळू ये ये म्हणते ना बा. मी आम्ही बाला लई समजवण्याचा प्रयत्न केला. हातापाया पडले त्यांच्या पण ते काय ऐकना. ऐकणारच नाही. पर बाळू तुझी बी चुकी आहे. आईनं आधीच सांगून ठेवलं होतं का नाही ऐकलंस. मला काय करायचं आहे ते तुम्हाला नाही करणार. पण बाळू आता हे तुला घरात नाही ठेवायचं. ते समज नाही मला. अरे काय करशील कसा राहशील तिथं. आय विचार करून काय होणार आहे का. हो दे बाच्या मनासारखं. पर तुझी इच्छा नाही ना बाहेर जायची. मला नाही जायचं घर सोडून आता. पण बा नाही ऐकणार. मला असं वाटतं या ते चंदुलाल शेठ जे आहेत ना बा त्यांच्याकडे घेऊन जातील तुला. सालगडी म्हणून ते काय मला ठाव नाही. मला धाडायचं मी गेलो असतो. आय तू सांग ना बाला. अरे ते काय पैका मिळेल म्हणून बाळूला तिथे धाडत नाही आहेत. मग त्यासने असं वाटतं या का तिथं कामाला लागल्यावर हे सुधारेल. काय तरीच बाच. तू नसशील तर मला नाही राहायचं बघितलं. मला बी लय आठवण येणार बाळू. मला बी एकट्याला नाही आवडायचं तिथं. तर मी काय करू. आय मी करू काय. नग नग माझ्या लेकीला काच लागली म्हणजे. नाही लागायची मी पुसते. नग तू ही काम नाही करायची. तू जा बरं खेळाय. आणि तू सारखी काम करत असते ते. आय बाचं घर सोडलं का असंच असतंय बघ. घरात आयानं बानं कधी काम करू नाही दिलं मला आणि आता समद काम करावं लागतंय. म्हणून तुम्हाला काम करू देत नाही वय. वय मला माझ्या सत्यवाला सुखात बघायचं आहे. हाय अरे देवा. सत्य सत्य तुझ्या पायाला काच लागली नाही ना व. नाही. आणि तुला आय तू घाबरली का आहेस एवढी. चांगलं नसतं हे. सांच्याला काच फुटणं. काय झालं कसला आवाज आला. काय नाही. काच फुटली ना दिव्याची. येऊ नका मोहर पायात घुसल. कामात ध्यान आहे का तुझं. नुसतं हाय बघ. आता रातच्याला भांडण नग. अरे बाबा दिव्याची काच फुटली म्हणजे साध सुद्धा हाय वय. काय काय बघावं लागणार हाय कुणास ठाऊक. आय तू रडती का आहेस. का ठाव नाही पण बाळूची आणि घरच्यांची लय आठवण येते. सुंदरा काय ग. मला जिजीने जे सांगितलं ते खरं आहे वय. भाई खरं आहे. आय तू रडू नगस.
समद माझ्यामुळे झालं आहे बघ. माझी चूक होती. म्या वाद वाढवायला न ग होता. बाळूची आई रडू नका जा. अजून काय बी झालेलं नाही बघा. मी बोलतो ना माझ्यापाशी. नाही नाही आता भाऊ हे कुणाचं बी ऐकून घ्यायचं नाही. आज मला बी नाही कळलं बघ त्या काय बोलले आणि कसं वागले ते. तर मला वाटलं नव्हतं का एवढं सगळं होईल म्हणून. मी बोलतो माझ्यापाशी. गोदे मागच्या याला तुझ्यावर कसं रागवलं होतं ठावा आहे ना ग. आज आणखी नाता भाऊसने काय बोलाय ना ग. किंवा ऐकल माझं. मायाप्पा ए मायाप्पा अरे ये की बाहेर. काय करतोस एकला आतमध्ये. मायाप्पा बरा आहेस ना. घरातली बरं राहू दे त्याल तर बराच आहे. अरे दादा पर म्या काय म्हणते चूक माझी आहे ना व. मग तू बाळूला का म्हणून एवढी शिक्षा करतो हाय. वय वय आमची बाळू बद्दल काय बी तक्रार नाही बघ मायाप्पा. तुमची नसल रे. अख्ख्या गावची गाराणी ऐकू ऐकू थकलो ना. आता ठरवलं आहे बस झालं. बाळ्याला देतो कामाला लावून. घराच्या लांब राहिला म्हणजे शहाणा बी होईल जा. अरे मायाप्पा बाळू शानाच आहे. शहाणा नाही 1.5 शहाणा आहे. आता मी जे ठरवलं आहे त्याच्यामध्ये कोणी पडू नका. अरे पर दादा आज तू त्याला घराबाहेर काढशील आणि उद्या आमच्यावर नाव आल्यावर. अरे पण समजा गावामोर तूच माझ्या पोराला आग घेतलास ना. आता मध्ये पडायचं नाही. माझ्या पोराचा जीव घेईन नाही तर काय बी करीन. असं काय बघताय माझ्याकडे. त्याच्या भल्यासाठीच करतोय मी आहे. पांडुरंग पांडुरंग यात काहीतरी बाळूचं भलंच व्हायचं असेल. गोदा मावशे तू जरा गेला ना. वय बाबा आळ आला होता आम्ही भांडखोरी तुका म्हणे खरी केली मात. नाता भाऊ हं? पण त्यांचा ढीक होता ना हो तुमच्या दारात. बघ. त्यातल्या 2-4 पंक्त्या आईकडे पाठवून द्या. उद्याच्याला नसल माहित. सुंदरा ए सुंदरा काय बायाला अजून ठेवलं नाहीस. अरे काय विचारतो आहे म्या. आत्ता उठवते. लवकर निघाय उशीर झाला तर पोहोचाय बी उशीर होईल. पर म्या काय म्हणते एकदा विचार केला असता तर. आता विचार करा येळ नाही सुंदरा. हवं एवढं काहीच दगडाचं करू नका जी. शेवटी आपलं लेकरू आहे ते. म्या काय हौसेनं करतो का. आता येळ दौडू नग. म्या उठवतो त्याला. राहू द्या म्या उठवते. भाळू ए भाळू उठ की. तुला जायचं आहे बा संग. भाळू उठ की र उठ. बा उद्या नेलं तर नाही काय चालायचं. काठी बघितलीस ना वा. त्या मंदीचं बी लग्न झालं.
काय पोरग होत ते येड असं असतं काय कुठे हरी राम कृष्ण हरी. नाथा भाऊ अ नाथा भाऊ हा तात्यानू काय म्हणताय ए, काय रे काय काम धंदा आहे का ना तुला हं? काय म्हणतो लोक तुमचा लई काम करते बघ. आता माती आणायला चाललाय बघ. अरे आता तर मडक्याची रास आहे तुझ्याकडं पण त्याचा ठीक आहे आणि आता काय बनवतो खरं आहे पांडुरंगाचा चिमित करत म्हणायचा. बरं आपलं काम आहे म्हणल्यावर सोडून जमतंय होय. नाथा भाऊ मला खरं सांग बरं खरंच चिमितकार झाला का नवरा बायको खोटं बोलतर तुम्ही तात्या अरे पांडुरंगाच्या आण घेऊन सांगतो र माझ्या घरला काय बी नव्हतं आणि मडक्यांची रास पण त्यांचा ढीक कुठून झालं काय बी कळना. बाळू म्हणतो ना ते खरं झालं बघ. अरे पण एवढं फुकाफुकी भेटलं तुला मग आता का तोंड पडलं तुझं अरे आता तुला काय सांगू तात्या. अरे माझं भलं झालं खरं बरं ते बाळूला त्रास झाला ना त्याचा. बाळूला त्रास झाला कसला त्रास झाला कधी म्हणजे केव्हा त्रास झाला अरे तू मायप्पा त्या बाळूला घराच्या बाहेर काढायला निघालाय. काय सांगतोस अरे आमच्यामुळेच झालंय समज. नाही पण बाळाला घराच्या बाहेर काढणार हे खरं आहे ना हो? तर मायप्पा ऐकणार आहे कोणाचं. म्हणजे पेटलं पेटले येऊ का नाथा भाऊ सांभाळा हा? बस इथं ताट केलेलं आहे 2 घास खाऊन घे. आय गातोडं बांधून ठेवलं आहे म्हणजे समधी तयारी झाली म्हणायची. बर तू 2 घास खाऊन घे बरं. हे दे. आय मला आता नग जेवाया. अरे असं काय करतोयस उपाशी पोटी जाणार आहेस होय घराच्या बाहेर. हे घे. खायची इच्छा नाही. अरे मी आधी तुझ्या बाला लई समजावलं पण हे ऐकतच नाहीत कुणाचं. माझं ऐकलं असतंच तर ही आली नसती बाळू. आवरलं का उशीर होतोय. अगं माझं ऐका की नका करू की असं राहू द्यायची बाळूला इथंच. काल गोंधळ झाला तो पुराण आहे का. मी हा सांगते पुन्हा नाही होणार असं. अरे हे तू आधी बी बोलली होती. काय झालं समजा गाव एक करून थैमान घातलं ना हो तुझ्या पोरानं. पण नुकसान तर केलं नाही ना व कुणाचं. उलट घर भरलं त्या गोदान नाथा भाऊंचं. अरे पण पंच काय म्हणलं चेटूक केलं हाय बाळून. जाऊ दे याला बाहेर अंगावर काम पडलं का सुधरण. हाय हो लहान हाय पोर राबण्याचं दिस हाय वय त्याचं. म्या ठरवलं ते ठरवलं. ऐका की माझं नगा धाडू त्याला घराबाहेर. बाया उठ चाल लवकर. चाल. मायप्पा राम राम सकाळी सकाळी कुठं चाललं काम आहे तात्या. नव बाळूला घेऊन चालला म्हणून विचारलं. तू मला काय बी विचारू नकस. सकाळ सकाळ कोणाशी वाद नाही घालायचा मला. एक बोलतो काल गावात जे काही झालं त्यात बाळ्याची काही बी चूक नाही बा. आता तुला वाटण बाळ्याकडून बोलतो मी पण तसं नाही. आता सुचलं होय तुला तात्या. मग खरं बोलतोय आम्ही. तू जा तुझ्या कामाला मी जातो माझ्या कामाला. होय सांगितलं नाही कुठे जातायसा. घरातल्यांनी बी विचारलेलं मला चालत नाही आणि तू मला विचारतो का. हे नव मी असं ऐकलं तू बाळ्याला घराच्या बाहेर काढणार आहेस. आज करू नका बाबा
अरे बाळ्याची काय बी चूक नाही. तात्या हे समजा पंचाच्या मोहर बोलून दाखव. आणि मग काय भेटतो काय पंचाला म्या. बरं सांग ना कुठं चाललं रे. आता ते मलाच ठाव नाही, तुला काय सांगू. काठी बघितली ना व? घालून पेकटात चाल रे. जावा जावा. मला मारणार होय. असा पेटी होतो ना आता. बा माझ्या डोळ्यांना बघ काहीतरी होतंय. बघू बघू. मी फुकू का डोळ्यात? नग नग राहील. काय झालं ग सत्य? आय बघ ना माझ्या डोळ्याला काय होतंय. बघू बघू थांब इथे. अगं दावा डोळा लावतो आहे तुझा. हा म्हणजे घोड धोड जेवाय मिळणार का काय? चांगलं नसते आहे. घरात काच फुटली, आता हिचा डावा डोळा लावतो आहे. माझं काळी सुगस धडधड करायला लागतंय बघ. अगं, काय नसेल झालं, डोळ्यात काहीतरी गेलं असं. अव बाळू इथनं गेल्यापासून काय बी बातमी आली नाही. मी काय करू? मी काय म्हणते, मला एकदा माहेरी जाऊ द्या, नाहीतर कुणीतरी धाडा तरी. अगं खाऊन पिऊन सुखी असतील ते, नाही तर तुझा भाऊ हायच गोंधळ घालाय. आय बाळू मामांनी काय केलं नसेल ना मग. मला बी त्याचीच काळजी वाटते. काही बोल तू. सासूबाईंनी लईच लाडवून ठेवला हाय त्याला. हा रोज दणक दिला असतं ना तर आता पुतू सरळ झाला असता. तू इथं आली होती तेव्हा किती वांड होती. हा होती का नाही? पण मी तुला सरळ केलं का नाही? सत्य तू जरा बाहेर जा. का? बाहेर जा म्हणलं ना व. सते गंगे असं होया ना बाबा. पर एवढं रामायण होईल असं वाटलं नव्हतं. दिसरा सारखं बाळू बाळू असं नाव असायचं ग तोंडात. आता त्यो बी नाही आणि त्याचं नाव बी यायचं नाही. मी आधी थांबवलं असतं दादाला, पण ऐकूनच नाही घेत तो. समजा गावाच्या डोळ्यात खूपच होता नवा त्यो. आता नाही दिसायचा. समद्यांचं मन भरलं असेल आता. मला तर वाटतं हाय पण जीव द्यावा आडात. समजा माझ्यामुळं झालं हाय बघ. गोदे माझ्या बाळूला चालगडी म्हणून कामाला लावणार आहेत हे. कसं जमायचं त्याला हे काम. किती लहान आहे ग त्यो. चांगलं खेळायचं बागडायचं दिस त्याचं, आणि आता असं राब राब राबणार त्यो तिथं.
आज मेंढ्या दिल्या तर ह्या मोरखूनच मी मेंढ्या देणार नाही. जो ह्या मुख्य जनावराला मारून खाईल त्याला टीव्ही नाही चित्ता सोडायची. आता बरं वाटतं असं ना तुला? या माझ्या गादीवर झोपलो हाय. तुम्हाला जे टोचतंय ते मला नाही टोचत. एक चूक कर मग बघ काय करतो मी. थांबू नग, पोचायचं आहे लवकर. अरे पर तू सांगितलं नाही कुठं जायचं आहे ते. कुठं म्हणजे? कामावर लावणार आहे तुला. म्या आणि कामावर? का राजाच्या घरी जन्माला आला का? चंदूलाल शेठ आहे त्याच्या घरी सालगडी म्हणून राहायचं, पडल ते काम करायचं. म्हणजे मी आता सालगडी म्हणून काम करायचं? होय, म्हणजे सुधारशील तू. मुंडारक्या करत फिरण्यापेक्षा हे बरं. आणि अंगावर काम पडली ना का डोसका जाग्यावर राहील तुझं. अरे पर मी घरातली कामं केली नसती का? तुझी माय आहे ना घरी. एक वाड कौतिक झाला आहे तुझं. म्या नाही काम करणार सालगाड्याचं. बाळ्या, आता म्या सांगतो तेच होणार. आणि इथं तुझी आई येणार नाही तुला वाचवायला. मला सालगाडी म्हणून धरतोस? एक दिवस माझ्या का कामाला असतील माणसं. थोड्यासारखं बोलू नगस. तुला खोटं वाटतंय ना? एक दिवस बघशील माझ्यासाठी किती माणसं राबत्यात ते. वय चल. समजा गावाच्या डोळ्यात खूपच होता नवा त्यो. आता नाही दिसायचा. माझ्या बाळूला चालगडी म्हणून कामाला लावणार आहेत हे. कोण बोलेल ग मायेनं त्याच्याशी? भूक लागल्यावर कोण यायला विचारेल त्याला भाकरीचा तुकडा? मला बी घास नाही जायचा घशाखाली. आईनं पण कालपासून काय बी खाल्लं नाही. अगं असं करून कसं चालेल सुंदरा? तू पोटाला तुकडा नाही खाल्ला तर बाळू परत येणार आहे वय? धीरानं घे बाई. दादाचं डोसकं थंड झालं ना बघ, ते स्वतः घेऊन येईल त्याला. नाही, या यासनी चांगलीच ओळखते. आता हे बाळूला घरला नाही आणायचे. माझ्या बाळूचं लहानपण असं राबण्यातच जायचं आता. असं नाही होणार. आपण आप्पाच्या वाडीला गेलो होतो तेव्हा ते म्हातार बाबा काय म्हणलं होतं आठवतंय ना? एक दिवस तुझं या बाळू आणि सुंदरा संघ भांडण होणार आहे. आज मला कळलं कम्या का तंटा केला ते. हे होणारच होतं. अजून काय म्हणलं ग ते म्हातार बाबा? मला तर आठवच ना काय. एवढंच म्हणलं होतं ते. आता व्हायचं ते होऊन गेलं. आय बाळू आता आपल्याला कधी बी भेटणार नाही. आज पत्तर कधी बी डोळ्याआड होऊ दिलं नाही मी त्याला. आणि आता तो दिसणार बी नाही. अगं काय करू ग मी आता? कुंडम कुंडा. देवप्पा देवप्पा, नमस्कार नमस्कार. पाय पडतो देवप्पा. कशा पाय आला आहेस रे? तू थांब रे मंगळू. देवप्पा, तुम्ही काय सांगितलं होतं ते आठवतं का? येळ नाही मला आठवाया. अहो तुम्ही सांगितलं होतं ना गावात काही बी घडलं तर इथं येऊन सांगायचं. बरं मग मी तुमचं काम करायचं मग तुम्ही माझं काम करायचं. तुझं कंच काम रे? अरे ते लग्न होईत नाही माझं ते काम ना रे. आधी काय झालं ते सांग तात्या. आणि ते बाळ्यानं मडकं फोडलं ते सांगू नको. ते ठाव आहे देवापासून. अरे जे देवापाल ठाव नाही तेच सांगणार आहे मी. तुला मध्ये मध्ये बोल नको मंगळू. लवकर बोल. अहो त्या मयप्पाला मी असा पेटवला का त्याने त्या बाळ्याला घराच्या बाहेरच काढला.
हराम बोलतो आहेस नवा. अहो नाही, तुमची आण घेऊन सांगतो, मंगळूची आण घेऊन सांगतो. देवाप्पा जर का खोटं ठरलं ना, तुम्ही मला मांजर करा. देवाप्पा खरं बोलतोय असं वाटतंय. देवी आई, तू माझी लाज राखली देवी आई. अहो गावात राहून ते पंचाला ठाव बी नाही. म्या ध्यान ठेवलं म्हणून झालं हे. अरे पण त्या बाळ्याला घेऊन कुठं गेला आहे तू? मंगळू, तू एका येळेला एका हाताने खातो का 10 हाताने खातो रे? म्या एवढं तुमचं काम केलंय, इथं जमून भागून तुम्हाला सांगाय आलो, त्याच काय नाही का देवाप्पा? तात्या, आज तू खरंच लय मोठं काम केलं आहे. देवी आईच्या दरबारात आता म्या तुझं काम करतो का नाही बघ. काय सांगता देवप्पा, देवप्पा, देवप्पा. आता बाळ्याचं कारण ऐकवायचं नाही कोणाला. बरं झालं मायापानं त्याला घराच्या बाहेर काढलं. कंच आईबा एवढं सहन करतील होय, पण 2 दणक द्यायला पाहिजे होतं. पण घराच्या बाहेर कशाला काढायला पाहिजे होतं? जिथं बोलायचं तिथं बोललं नाही आणि आता बोला त्यात. अरे म्या म्हणतो बाळूची चूक काय होती? राम 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 राम. अय्यो काय रे, स्वच्छ कर की रे. अहो गोंगडी टाकतो तुमच्यासाठी, बसा. अय्यो झाडाखाली छत्री. अय्य बंद कर की रे. काय रे, काही काम धाम करता की नाही, फक्त गप्पाच मारत बसता म्हणतो मी. अहो भेटाया बोलाया सवड कोणच नाही हाय. अय्यो पण आजच्याला घडलंच असं का? अय्यो गावात घडलं आणि मला कळलं नाही. पंच म्हणून म्हणजे गावात एवढं रामायण घडलं आणि तुम्हाला ठाव नाही वय? अय्यो मला सांगणार की फक्त बोलतच बसणार रे? अहो त्या बाळ्याला घेऊन गेला ना मायप्पा. अय्यो घेऊन गेला बाळूला? कुठे, कधी, कशाला म्हणतो मी? पंच तुम्हाला सांगतो वाईटच झालं. अय्यो मी म्हणतो तुम्ही मध्ये पडायला पाहिजे होत. अय्यो अरे मध्ये काय, मी उभा आडवा कसाही पडलो असतो रे. पण काय झाले ते सांगणार आहेस की नाही आधी? अहो मयप्पानं बाळूला घराच्या बाहेर काढलं आहे आणि त्याला घेऊन कुठं तरी गेला आहे. तात्या तुमच्या संग असतो, त्यांनी सांगितलं नाही होय तुम्हाला काय? अय्यो तात्याला पण सगळं ठाऊक होतं की काय रे? अहो ठाऊक म्हणजे काय, तिथंच तर होता तात्या. पण हे समज झाल्यावर तात्या तिकडे गेलं बघा. ते तिकडे गेला म्हणजे कुठे गेला? अहो देवाप्पाकडे गेला. अय्यो देवाप्पाकडे गेला तात्या. अय्यो मंदिरच्या घंटीचा आवाज हे बघताना राम राम शेट्टी. काय मयप्पा, कशा आहे तू? बरं आहे. ते तुझ्या शेतावर समजा काम व्यवस्थित चालू झालं ना? वय राबतो तर हाय म्या. पुढच्या सालाला पीक चांगलं येईल. आनंद आहे, आनंद आहे. हे कोण आहे? यो माझा लेख बाळू. बाळू? हा बाळू, ते तुझा विषय लय ऐकलाय. हा मी लय आस ठेवून आलो हाय बघाची.
अय्यप्पा, तुला जे काय बोलायचं असेल ना ते एकदम स्पष्ट बोल. हं? तुम्ही म्हणला होता ना व तुम्हाला सालगडी पाहिजे म्हणून. हा, ते तो मला पाहिजेच आहे. कोण आहे काय? वय अय्यप्पा, बरा झाला तू एवढा ध्यानात ठेवून माझा काम केला. अरे एवढा माणसला सांगते मी, पण कोण पण लक्षात नाही ठेवते. मला सांग, कोण माणूस आहे ते? यो माझा बाळू कराल ना सालगड्याचं काम. अय्यप्पा, अरे बरा आहे ना तू? काय झालं जी? अरे मी तुला मागच्या वक्तालाच सांगितला होता, ते बाळू लहान पोरगा आहे, त्याच्याकडून ते गडी माणसाचं काम नाही होईल रे. हो, यो समधी काम करल, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा. चल, ठेवला मी तुझ्यावर भरोसा. तुझ्या मोठ्या पोराचं नाव भीमप्पा आहे ना? होय. चल, त्याला ठेवते मी कामावर. नाही, यालाच ठेवायचं आहे. तो घरात असतोय आणि शिवणकाम शिकणार हाय भीमा. मयप्पा, तू मला धर्म संकटात टाकते. हा? अरे ते लहान पोराला कामाला लावून मला काय पाप लावेल काय तू? आणि जसा तुला सांगितलं ना तसा अजून 10 लोकला मी सांगून ठेवलेला आहे, पण एक माणूस नाही येते इथे. ते माझ्या आईला गोसेवा करायचा होता म्हणून तिच्यासाठी मी एवढा गाय आणला. तो ते बिचारी चारा पण नाही खाते, आणि आता चारा नाही खाते म्हणून मरायला टिकली रे ती. आणि माझ्या आईच्या पुढे तर कोण गडी माणूस पण नाही टिकते. अहो, बाळू टिकल की, तुम्ही ठेवून तर बघा. मय्यप्पा, मला माफ कर, पण हे पाप तू मला नको करायला लावू बाबा. शेठजी येऊ का? अरे शेठजी, तुम्ही या या, बसा बसा. मुंबईला चाललोय, तुमचा पैसा द्यायला आलोय, लागलीच जायचं. शेठजी, 1 वर्ष झाला तुम्ही माझ्याकडनं पैसा घेऊन, आणि आज तुम्ही अचानक पैसा घेऊन आला. 2,500 आहे, मोजून घ्या. हाय शेठजी, तुम्ही पण वार्ता करते. माझी गाडी थांबलीये, मी निघतो. अरे थोडा दूध शरबत काय होऊन जाईल तो. नको नको, पुन्हा येतो मी. या. मयप्पा, तुला सांगते, 1 वर्ष झाला शेठजीने माझ्याकडनं पैसा घेऊन. अरे हे पैशाचा तो मी आशाच सोडून दिला होता रे. आज लई भाग्याचा दिवस आहे बाबा. ए मयप्पा, ती तुझ्या बाळूला लवकर आतमध्ये बोलवून घे. बाळू, ये बाळू, काय झालं जी? मयप्पा, आज तुझ्या बाळूच्या हातून माझ्या गायने चारा खाल्ला. अरे आम्ही समता लोकनी एवढा प्रयत्न केला, पण त्याचा काय पण उपयोग झाला नाही. पण तुझ्या बाळूच्या हातून माझ्या गायने चारा खाल्ला. चमत्कार झाला मयप्पा, चमत्कार झाला. काय झालं? हे बाळू, तू माझ्याकडे काम करेल काय? म्हणजे तुम्ही तयार आहे याला ठेवून घ्यायला? हा हा, मी ठरवलंय, हे बाळूला मी माझ्याकडे कामावर ठेवेल. लय उपकार झाले बघा. उपकार कसला मयप्पा?
बरं मला सांग, हे बाळूला जर एक शाल मी माझ्याकडे कामावर ठेवेल तो तू किती पैसा घेल? अहो काय नाही, देवाच्या दयेने समजा आहे बघा. अन्न पैक पाहिजे म्हणून नाही ठेवत याला. वांड आहे, सुधरल काम करू. चालेल चालेल, मी समजून त्याला काय ते पैसा देईल. पण एक गोष्ट त्याला ध्यान मध्ये ठेवायला सांग, ह्याला माझ्या आईच्या हाताखाली काम करायचं आहे. ती जसा सांगेल तसाच तुला काम करायला लागेल. हो पांडुरंगा, अरे ह्यो काय दिस दावला आहेस? रखमाई, तुला बी माझं दुःख दिसना का? काय पाप केला आहे म्या? सिद्धनाथ अप्पा, तुमची लेख आहे नव म्या. तुमच्या पदरात टाकलं होतं नव म्या बाळूला. मग असं कसं झालं? रडू नगस. अरे मग काय करू म्या भीमा? अरे देवा, आज पण तू इतके चमत्कार धावलेस, मग आज असा गप काय? आय देव बिनिस्त बसल्यात देवाऱ्यात. माझ्या मालकांची बुद्धी का फिरवली? घर होत्याचं नव्हतं का झालं? देवा, आता तरी माझ्या मालकांना चांगली बुद्धी दे आणि माझ्या बाळूला परत आण. काय चंदूलाल, चाललाय काय? बा, बरं झालं तू आली. ते गायच्या काम करायला तुला शालगडी पाहिजे होतं ना. हे बघ बाळू, कोण हा बाळू? हा, हे मय्यप्पा आणि हे तिच्या पोरगा बाळू. कुठले तुम्ही? कुठे राहता? हे इथे अक्कोळमध्येच राहते. हा, मय्यप्पा पण तशा मोठा माणूस आहे. पण त्याला त्याच्या पोराला सुधारायचं आहे म्हणून इथे आपल्या वाड्यावर ठेवणार आहे त्याला. आपला वाडा म्हणजे लोकांना सुधारण्यासाठी शाळा आहेत का चंदूलाल? मी एक बोलू काजी? नाही, लहान तोंडी मोठा घास. पैक मिळावं म्हणून ठेवत नाही मी लेकाला. तर ह्या वयात त्याला काम कळायला पाहिजे, जबाबदारी समजाय पाहिजे म्हणून ठेवतोय चाकरीवर. हा, तर हे गायगुळ सांभाळायचं काम समजायचं का हा बाळूला? अहो करल की तो, कमी नाही पडायचा. पण या आधी कुठे चाकरी केली आहे का? नाही, ही पहिली येळ आहे जी. चंदूलाल, हा मोठ्या गाड्या माणसाला जे काम जमलं नाही तर हा लहान काय करून दाखवणार? आणि ती गाय माझ्या हातून काय खात नाही. पहा, मी माझ्या पोताच्या डोळ्यांनी बघितला. आपण जे तुझ्यासाठी गाय आणली आहे ना, ते तो मरायला टेकली होती. चारा पण खात नव्हती. पण हे बाळूने तिला चारा दिला आणि त्यांनी खाल्ला. बा, अरे एवढेसे पोरेला कसं जमणार काम? आणि तू मला आधी विचारलास का? नाही बा. आणि तू सगळं ठरवणार असलास तर माझी काही किंमत नाही असा समजते मी. बात तशा नाही आहे. माझी इंती हायची नाही म्हणू नका.
काय म्हणते, मगापासून मी तुमचं म्हणणं आतून ऐकतीये. तुम्ही ठरवलंय ना, मग ठेवून घ्या ना त्या मुलाला. किती वेळ नुसतं ठरवतच राहणार आहात? तुम्ही मनापासून ठरवलंय ना, मग ठेवून घ्या ना त्या मुलाला. चंदू, तुझी बायकोला मध्ये मध्ये बोलायलाच पाहिजे का? बाप, पण मी काय म्हणते, मी सांगते, या मुलाला इथं तुम्ही ठेवून घ्या. निदान आपली गाय तरी वाचेल, नाहीतरी वाड्यावर कोणी टिकतही नाहीये. तुम्ही यांना विचारा, त्यांची तयारी आहे का? मय्यप्पा, वयजी वय. मग झालं तर तुम्ही तुमची कामं बघा. तसाही अर्धा दिवस घरकामातच जाणार आहे. आम्ही पाहून घेऊ सगळं. चंदूलाल, तुमच्या तुम्ही पाहून घ्या, मला काही विचारू नकोस. मालकीन बाई, माझ्या बाळूची काळजी घ्या. तुम्ही काही काळजी करू नका. असं नव, शेठजींच्या आईसनी आवडलं नाही ना हो. त्या आत्ता तसं म्हणाल्या, मी समजावीन त्यांना. मय्यप्पा, तू आता जा आणि ते बाळूला इथेच ठेवून दे. वयची वय. बाळू बाहेर ये जरा, चल. बर, मी जातो आता. हा? मला एकलं सोडून आहेच समधी, ओळख होईल की. मी अजून बी सांगतो, मला हे काम नाही करायचं. आता समजा ठरलं आहे, आणि तुला असं वाटत असेल काही तर वाटेल तसं वागशील आणि मग घरला येशील. तसं नाही व्हायचं. तुला सालभर तरी काम करायचं आहे आणि मग घरला यायला मिळत. म्हणजे सालभरासाठी विकूनच टाकलं म्हण की. शेठनं म्हणलं पाहिजे का चांगलं काम करतोय तुझा लेख. अरे माझं काय घेऊन बसला, मला चाकरीला लावतोस. एक दिस आपल्या वाड्यावर स्वतःहून लोक राबत्याल, त्याचं पैक बी घ्यायचं नाही. खोळ्यासारखं बोलू नकस, गप गुमान काम कर. म्हणजे तू ऐकणारच नाहीस. वय, आठवड्यात कापड आहेत, ठीक आहे. मला आईची आठवण आली तर ते आधी कळायला पाहिजे होतं. तुझी इच्छा आहे तर थांबायलाच लागणार. ऊन उधळू नकस इथं. मी काहीच करत नाही. हे मला ठाव आहे. एक सांगू का, मला जर नाही पटलं तर मी इथनं पळून जाईल. हे काय कुळ आता? खरंच सांगतो आहे. मला भेपण धावतो आहेस का? ती मालकीन कशी बोलत होती बघितलंस ना? अरे मग ऐकून घ्यायचं, अंगाला भोक नाही पडत. होय, सालगडी आहे ती विसरलोच म्या. हे तुझं घर नाही आणि इथं तुझी माय नाही तुला पाठीची घालाय. होय, ते बी खरंच आहे. लय आठवण येणार बघ तिची, भीमाप्पाची, तुझी, आपल्या घराची बी आठवण येणार. सुधराय पाहिजे मला, त्यासाठी हे काम करायच पाहिजे. आईने विचारलं तर सांग, बरा आहे म्या, तुझं काळजी करल ती. जातो म्या. गावकऱ्यांनो, आज आपले खूप मोठे काम झाले बघा. सगळ्यांचे चेहरे असे उतरलेत का म्हणते मी. अय्य, तुम्हा सगळ्यांना दुःख झालं की काय रे? बाळूला घराबाहेर काढले, ह्याचा तर मला खूप आनंद झाला बघा. अय्य, इंद्री, तो पहा तात्या येतोय. चांगलं खडसावून विचारा त्याला.
झालं गेला गेला ते बाळू एकदाचा. ए तात्या असा पुढे ये की रे. दम बस की देता का काय? अय्यो गुंडप्पा घाल की रे याच्या पाठीत काठी. म्या काय केलं कशा पायी? आधी काठी खाऊन तर बघ कशी लागते ते मग सांगतो. गुंडू जोरात मार काठी. पण पायावर पायावर मार. छोटे मालक थांबा ना. अरे सांगा तरी माझं काय चुकलं सांगा तरी. बाळूला गावाबाहेर काढायचं कळल्यावर तू कुठे होतास रे पोपटा? मी गावातच होतो. यो मग आधी आम्हाला सांगायला आला नाहीस? येणारच होतो म्या सांगितलं नाही होय तुम्हाला म्या. अय्यो मला गावकऱ्यांनी सांगितलं बरोबर की नाही रे? अय्यो म्या देवप्पाकडे सांगाय गेलो होतो की माझं लगीन लावून देणार आहे. अय्यो म्हणून तू आधी देवप्पाला सांगायला गेलास की काय? तात्या आता यापुढे काय झालं तर आमच्याकडे येऊ नकोस मग. पण अक्का गावचा आनंदाचा दिस आहे. तुम्ही आमचं तोंड गोड करायला सोडून आम्हाला मारताय. गुंडप्पा अहो तोंड गोड कराय काय आहे तुमच्या माग? लाडू आहेत की. ते बाळू गेला त्याचा आनंद नाही झाला होय? मग झाला की आनंद. मग आणा ते लाडू. अहो लोकांनी बरं वाटतंय ते बाळू गेला तर परत यायचं नाही ते आता. आणा आणा. अय्यो गुंडप्पा होऊ दे की रे त्याच्या मनासारखं. द्या की द्या की पण अय्यो वाट की रे सगळ्यांना आधी. हे घ्या का खायला मिळणार का काय? आणि अय्यो गावात सांगू नका पंचाच्या वाडावर लाडू वाटले म्हणून. इथेच खा घरी घेऊन जाऊ नका म्हणतो मी. अय्यो जेवली नाहीस दिसभर, आता पाणी तरी पी. दिस मावला की तुळशी मोर दिवा लावतीस. आज अंधार काय? भीमा कशात बी मन लागना बघ. पोटचा गोळा काढून घेऊन गेलात नवा. कसा असेल रे माझा बाळू? काय वाटत असेल त्याला? माधू आप्पा आहे ना? आवाज दे की त्याला. माधू आप्पा, ओ माधू आप्पा. कोण हाय? अरे गंगी हाय वय. अरे तुझ्या सत्यवा बी हाय का? इकडं कुठं आलो होतो जरा कामाबाई. बरं झालं तू भेटली. का काय झालं? म्हणजे बाळूचं तुझ्या कानावर आलं नाही वय? काय आता काय सांगायचं. मायप्पानं बाळूला आज सकाळच्याला घराच्या बाहेर काढलं आणि दुसरीकडे कामाला लावलं आहे.
काय सांगतोयस माधव आप्पा? आणि तुला कोणी सांगितलं? आता मला कशापायी कोणी सांगायला पाहिजे? म्या तिथंच होतो की म्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं हाय समजा. लईच वंगाळ झालं बघ. येतो मी. उशीर व्हायच्या आत घरला पोचायचं. आय बाळू मामासने कशा पायी काढलं बाहेर राजाने? हवा कसा आहे माझा बाळू? तुम्ही सोडून येताना काय बोलला का? एकला राहील नव्हतं तिथं. भाकर बांधून दिली होती, खाली का त्यानं? तिथली समधी काळजी घेताल नव्हती त्याची. हवा घिसभर कशात बी मन लागना बघा माझं. कवा धरणं तुमची वाट बघते हाय तुम्ही याल म्हणून. तुम्ही काहीच बोलत का नाही? सांभाळून घेत्याल ना व लोक तिथली. त्याला काम करायला धाडलं आहे. लोकांनी त्याची सेवा करायला नाही. बस झालं रडणं. पाणी पुस डोळ्यातलं. सांच्याला बरं नवं. आणि काय सुतक आहे का काय घराला? किंवा लावला नाही? कंदील घेऊन या आधी. आणि लोक काय म्हणतील घराकडे बघितल्यावर? भीमा लय रडारड झाली का दिसभर? आईने दिसभर काय खाल्लं बी नाही आणि पाणी बी प्यायली नाही. तू बाहेर गेला होतास ना? खाल्लंस काय? दय खीर पुरी लाडू जलेबी काय बी बोलतोस बघ. विचारतोयस तसं? तुमच्या समध्यांच्या पायी मला उपाशी राहायला लागते. या सांगतो तुला. तो तिकडे एकला आहे. तरी बी खाऊन पिऊन झोपी जाईल बघ. आता तरी सांगा बाळू कुठं राहणार आहे, कुठं झोपणार आहे? त्याला कोण खायला देईल आणि कोण आहे त्याच्या संग? समता बाईजवार होतय. पण तुम्ही सांगत का नाही? मी तुम्हाला विचारते हाय पण तुम्ही काय बोलतच नाही. एकच सांगतो. आजपासून गावातनं कोणी बी गारानं घेऊन आपल्या दारात यायचं नाही. आणि कोणाला बी बाळूपायी हातापाय पडायची गरज नाही. दुसरं सांगतो ते ऐक. बापाचं काळीच आहे माझं. इथं राहिला असता तर उंडारत राहिला असता. तिथं चार चौकात राहून सुधरल त्यो. लोखंड कसं आगीत ठेवून ठेवून लाल होतं आणि मग पाहिजे तसं वळवता येत. बाळू बी ताऊन सुलाखून तयार होईल बघ. रडणं बस कर आता. फुलपेटीवान जेवाय घे. आज मी आलं म्हणून तुम्हाला बरं वाटलं का नाही? आणि हे मला काय कळलं नाही बघ कपिला. खाणं पिणं सोडायचं म्हणजे काय?
घाबरून गेलं होतं शेठ जान मालकीन बाई. त्यासनी वाटलं तू जीवच देती आहेस. असं करू नाही, ती सांभाळत्यात नव्ह तुला. आणि तू बी त्यासनी तरस नाही दिला पाहिजे बघ, कळलं? बाळू, हाच नाव आहे ना तुझं? हे घे. हे काय आहे? काय हे म्हणजे? ताट आणि तांब्या आहे. असं आहे वय? हे घे. ह्याचं काय करू? काय करू म्हणजे? जेवायचं असेल तेव्हा हे ताट घेऊन यायचं आणि नंतर धुवून आत देवळीत ठेवायचं. असं आहे वय? होय, असंच आहे. चालेल ना तुला? ते बघा लागल बघा. बघ मग. आणि हे बाज आहे, ह्याच्यावर झोपायचं. होय का? मला वाटलं ह्या बाजावर उभा राहून पाखरं हाकायची आहेत. लय आगाऊ दिसतंय तू. आता तुम्ही बोलताच असं आहे तर मग तुझी काय इच्छा आहे? मी तुला आत गादी टाकून देऊ का? नग नग. चंद्र हाय आणि चांदणं हाय, चांगलं वाटतं इथंच. आणि तुम्ही दिलेलं ताट बी लय आवडलं मला. ह्याला जे भोग पडलं हाय त्यातून काय काय बघायला मिळेल बघा. तुझ्याशी बोलत बसली तर रात्र जाईल माझी. पांडुरंगा, तुला तर ठावा आहे माझा बाळू कसा आहे ते. माशाला पाण्याबाहेर काढावं आणि तडफडत ठेवावं असं होतंय बघ मला. काय करू म्या? असं वाटतं उठून धावत जावं आणि घेऊन यावं माझ्या बाळूला. पर उमरा नाही ओलांडता यायचा. आम्हासनी कुणाला बी माहित नाही तो कसा आहे. तो नाही दिसत आम्हाला, पर तो जिथं कुठं असेल तुझं त्याच्यावर ध्यान आहे ना? अजून जेवलाच नाही? तर जेवू कशात? ताटली तर फुटली आहे, त्यातनं समद जेवण गळून जाईल. बघू दे मला कसं कळतंय ते. जेव. नाही, तुम्ही जावा, मी जेवतो. हे, तोंड सांभाळून बोल. माझ्याच घरात मला जमवतोस? तसं नाही, इथं साप आहे म्हणून म्हणलं. कुठे कुठे आहे? आता गेला, मगाशी होता. अगं बाई, असला चांगला लांब होता आणि अशी फणी काढून बसला होता. कसला गडी काय पाणी मागत नाही. अरे देवा, तसं नाही. तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा. काय नको, जाते मी.
माझी आई उपाशी असताना म्या कसं जेवीन? ठीक आहे, खा बाय खा.